प्रकारे त्यांनी पिशाच्य योगात गेला होता. तसं पिशाच्य तिथे आहे. गोस्वामीजींना त्यांनी महाराज ते पिशाच्य दिसलं, ते पाणी घालत होते. खरं तर पिशाच्याला काय असतं? पवित्र वस्तू खाण्याचा अधिकार नसतो. फेकून दिलेल्या, टाकून दिलेल्या, उतरवून टाकलेल्या अशा काही गोष्टी असतात की नाही, त्याच त्यांना स्वीकारता येतात. खराब असलेल्या वस्तू स्वीकारता येतात. म्हणून खराब पाणी टाकत होते. ते पाणी त्याला प्यायला मिळत होतं. तो संतुष्ट होत होता पिशाच्य. तो प्रसन्न झाला आणि गोस्वामीजींच्या समोर प्रगट झाला. त्याने पाहिल्यानंतर त्यांनी घाबरले नाही. प्रभूंचे भक्त आहेत का महाराज, घाबरतील कसे? कोण आहे? सांगितलं मी पिशाच्य. का प्रगट झालास? म्हणजे तुमचे माझ्यावर उपकार झाले. काय एवढ्या दिवसापर्यंत तुम्ही मला जल अर्पण केलं. मग लक्षात आलं. पिशाच्य म्हणलं माग तुला काय मागायचं. मग मनात भाव निर्माण झाला की आता माझ्या मनात उत्कंठा लागली देवाच्या भेटीची. त्यालाच विचारलं मला रामाची भेट कशी होईल सांगा. हो म्हणे त्याचं नाव घेऊ नकोस, मला त्याचं जमत नाही म्हणे. रामाचं नाव घेतलं की थांबत नाही ना म्हणत. पाहता तेच आपण ऐकलं पळे भूतबाधा भेटत येते. पण त्याचं नाव घेऊ नकोस म्हणे. मी तुला उपाय सांगतो. म्हणजे काय उपाय आहे? रामकथा सुरू होताना, रामकथा सुरू होण्याच्या आधी, सगळ्या लोकांच्या आधी एक वृद्ध त्यांनी कथा श्रवण करण्याकरिता येऊन बसतात आणि संपूर्ण कथा त्यांनी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी नमस्कार करून जातात रामायणाला. ते वृद्ध सामान्य नाहीत, ते प्रत्यक्ष हनुमंतराय आहेत. पण तुला जर रामाची भेट घ्यायची असेल, तुला जर रामाचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं असेल तर तू मला विचारू नकोस, तू हनुमंतरायांची शरणागती कर, ते तुला सांगते. आणि असं ज्या वेळेला त्यांनी झालं त्यावेळेला खरोखर वाट पाहू लागले की आता निश्चित त्यांनी मला रामाचं दर्शन प्राप्त होणार आहे. आणि मग ते वृद्ध आलेले आहेत. कथा सुरू झाली, कथा पूर्ण झाली. आणि मग ज्या वेळेला सर्वजण जाऊ लागले, ते वृद्ध त्यांनी सगळ्यात शेवटी राहिले. मग नमस्कार केला. महाराज कृपा करा, मला कळालं तुम्ही कोण आहात. पण हनुमंतराय त्यांनी प्रत्यक्ष दर्शन देतात. सांगितलं मला रामाची भेट त्यांनी व्हावी असं वाटतं. मग सांगितलं तुम्हाला रामप्रभूंची भेट त्यांनी अशा पद्धतीने होईल. दर्शनाची इच्छा त्यांनी व्यक्त केली. चित्रकूटामध्ये त्यांनी तुम्हाला भगवंताचं दर्शन प्राप्त होईल असं त्यांनी सांगून टाकलं. चित्रकूटाची प्रदक्षिणा करा. चित्रकूट पर्वत आहे, त्याची प्रदक्षिणा गोस्वामीजी अशा पद्धतीने करतात. प्रभू रामचंद्रांचं चिंतन करत करत प्रदक्षिणा सुरू आहे. आणि हनुमंतरायांच्या सांगण्यानुसार त्यांनी महाराज भगवंताचं दर्शनही झालं. दोन त्यांनी घोड्यावर बसून युवक आलेले आहेत, अतिशय सुंदर आहेत, दैदिप्यमान आहेत. त्यांना त्यांनी गोस्वामीजींनी पाहिलं सुद्धा. पण प्रभूची माया मोठी विलक्षण आहे. माझी भगवान जवळ जरी आला तरी सुद्धा त्यांनी त्याच्या मायेमध्ये गुरफटून टाकतो. कळू देत नाही मी देव आहे म्हणून. कळालंच नाही हा देव आहे म्हणून. त्याच्या त्या विशेष असणाऱ्या व्यक्तिमत्वानं भारावून तर गेले खरे, पण हा देव आहे असं कळालं नाही. ते राम आणि लक्ष्मण दोघे जण होते. दर्शन झालं पण ते कळालं नाही. मग काय करावं? मग त्यांनी हनुमंतरायांच्या समोर पुन्हा शरणागती करून विचारायला सुरुवात केली, आता काय करावं? म्हणे मग मंदाकिनीच्या घाटावरती चित्रकूटामध्ये बसून तुम्ही त्यांनी चंदन घासायला सुरुवात करा. रामप्रभू येतील. आणि मग त्यांनी महाराज बालकाचं रूप धारण करून, तुलसीदासजी महाराज चंदन अशा पद्धतीने घासतायत आणि बालकाचं रूप धारण करून राम लक्ष्मण समोर आलेले. त्यांनी चंदन मागू लागले. हनुमंतरायांना असं वाटलं की आता जर नाही ओळखलं तर परत घोटाळा होईल. पण हनुमंतरायांनी पोपटाचं रूप धारण केलं आणि पोपटाचं रूप धारण करून गोस्वामीजीने सूचना सांगायला केली. सुरुवात केली. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक दे तर वीर. पोपटाच्या रूपात येऊन सांगायला सुरुवात केली. मग ओळखलं हे राम आणि लक्ष्मण आहेत. अशा पद्धतीने गोस्वामीजींना रामप्रभूंचं त्यांनी दर्शन प्राप्त झालं. जीवन कृतार्थ झालं. आणि मग भगवंताच्या चिंतनामध्ये घोर आहे. हे बघा, अट्टहास केल्याशिवाय, ठरवल्याशिवाय, निर्णय केल्याशिवाय प्रभूंच्या दर्शनापर्यंत जाता येत नाही. स्वतःला कमी समजू नका. आजच्या या काळामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. फक्त आपण अंतःकरणापासून निश्चय केला पाहिजे, निर्णय केला पाहिजे की मला भगवत दर्शनापर्यंत जायचं. भगवान का भेटत नाही? बऱ्याच वेळेला माणसाच्या मनातच खंत असते की माझी काय योग्यता आहे का, माझी काय पात्रता आहे का, मी काय भक्त आहे का, मला कसे काय भेटतील? ते ज्ञानोबराय होते, ते तुकोबराय होते, ते संत होते, त्यांना उद्योग भेटला, मला कसं काय भेटेल? हे वाटणंच मुळात घातक आहे. पण हा संशयच अंतःकरणात नसावा. आपण सर्वजण भगवत दर्शनाचे अधिकारी आहोत. आपल्या सर्वांना भगवंताचं दर्शन प्राप्त होऊ शकतं, हे महत्वाचं आहे. ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरिता एक जण आळंदीमध्ये त्यांनी महात्मा जाऊन बसणार अनुष्ठान केलं. महाराज फार कठीण अनुष्ठान केलं.
निर्जल राहून त्यांनी अनुष्ठान केलं. ज्ञानोबरायांची कृपा झाली, ज्ञानोबराय प्रत्यक्ष प्रगट झाले, त्यांना दर्शन दिलं. आणि दर्शन झाल्यानंतर तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतो. दर्शन झाल्यानंतर त्यांनी यांनी प्रश्न विचारला, ठीक आहे तुम्ही आलात, तुम्ही म्हणतात मी ज्ञानेश्वर आहे, तुला दर्शन देण्याकरिता आलेलो आहे, पण तुम्ही ज्ञानोबरायच आहात हे कशावरून? असं म्हटल्याबरोबर अंतर्धान झाले, गुप्त झाले महाराज, परत कधीच दिसले नाही. खंत अंतकरणात निर्माण झाली, कच खाल्ली मनानं, म्हणून त्यांनी दिसले नाही. म्हणून मनामध्ये जर त्यांनी खंत असेल, मनामध्ये जर काही संशय असेल, कमीपणा जर मनाचा असेल तर तो काढून टाका. हृदय दौर्बल्य ज्याला म्हणतात ते त्यांनी दूर करा आणि अंतकरणापासून निश्चय करा की मी परमात्म्याला प्राप्त करून घेईन, मी भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेईन. आपण सर्वजण भगवत दर्शनाचे अधिकारी आहोत. आपल्याला देवानं त्याच्याकरिताच जन्माला घातलेला आहे. आपल्याला सगळी इंद्रिय, सगळं शरीर, हे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. हे आयुष्य बाकी कोणत्याच कामाकरिता मिळालेलं नाही, ते फक्त आणि फक्त भगवंताच्या दर्शनाकरिताच मिळाले. देवी धीला देह भजन गोमाता, देवी धीला देह भजन गोमाता, देवी धीला देह भजन गोमाता, देवी धीला देह भजन बाधिका म्हणजे माया निर्माण झाली आणि तिनं त्यांनी बाधा निर्माण केली. महत्वाचा विचार आहे. म्हणून हे जे शरीर, हा देह आपल्याला मिळालेला आहे, हा त्यांनी संसार करण्याकरिता मिळालेला नाही. माणसाला वाटतं हे शरीर मला मिळालंय डॉक्टर होण्याकरिता, वकील होण्याकरिता, इंजिनियर होण्याकरिता, श्रीमंत होण्याकरिता, पैसे मिळवण्याकरिता, प्रतिष्ठा मिळवण्याकरिता, मान मिळवण्याकरिता, वैभव मिळवण्याकरिता. तर याच्याकरिता हे मिळालेलं नाही. इतर पोट भरण्याची विद्या आहे आणि पोट तर भिकारी सुद्धा भरतो. पोट भरायला फारसं काही लागत नाही. कालचं तुम्ही जर बोलणं ते काकाजींचं ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं तुम्हाला की कोरोनाचा काल असा होता, किती खायला लागतो माणसाला. एक बरमुडा आणि टी शर्टवर वर्षभर माणूस त्याला 2 वर्ष राहू शकतो. काय लागतं माणसाला जगायला तिथं सांगा. काही लागत नाही माणसाला, जगण्याकरिता फार लागत नाही. मग कशामुळे आपण त्रासात आहोत? आपल्याला समाधान नाही, आपल्याला थोड्यात समाधान वाटत नाही, म्हणून आपण त्रासात आहोत. आपल्याला हे पाहिजे, आपल्याला हे पाहिजे, हे पाहिजे. आपण हे मिळवण्याकरिता जन्माला आलो नाही, आपण भगवत दर्शन प्राप्त करण्याकरिता जन्माला आलेलो आहोत. काय पुरुषार्थ केला, कशाकरिता आपण काळ वायाला घालवत आहोत, कशाकरिता आपण क्षण वायाला घालवत आहोत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. रामकृष्ण परमहंसांकडे एक सिद्ध महात्मा आला आणि ते त्यांनी बरीच चर्चा दोघांची त्यांनी झाली. गंगा पार करायची, ती गंगा पार करण्याकरिता जायचं. मध्ये गंगा पार करण्याकरिता निघाले, पण नावेची वाट पाहतो. हो म्हणे, नावेची काय गरज आहे? तपश्चर्या केली, म्हणले 12 वर्ष सिद्धी प्राप्त करून घेतली. म्हणे काय, मला पाण्यावर तरंगता येतं. 12 वर्ष तपश्चर्या केली म्हणे त्याच्यात. म्हणे कसं काय? मग ती घोंगडी घेतली, काहीतरी म्हटले, त्या पाण्यावर टाकली, दोघे जण त्याच्यावर बसले, पलीकडच्या काठाला गेले. काय काम होतं ते काम पूर्ण झालं आणि मग त्यांनी परत ज्या वेळेला यायचं त्यावेळेला त्याच प्रक्रियेनुसार परत यायचं ठरलं. पण रामकृष्ण परमहंस म्हणले थांबा, तसं नाही जायचं, मग आपण नावेतच बसून जायचं. नावेत बसून जायचं, ठीक आहे. नावेची त्यांनी वाट पाहिली, नाव आली आणि फक्त 4 आणे लागले. त्या काठावरून या काठावर येण्याकरिता किती रुपये लागले? फक्त 4 आणे लागले. 8 आण्यात दोघे जण इकडे आले. मग रामकृष्ण परमहंस हसू लागले. म्हणे का हसता आहात? सांगितलं तुम्ही जे काम 8 आण्यात होऊ शकतं त्याच्याकरिता जीवनातले 12 वर्ष खर्च केले, जीवनातले 12 वर्ष फुकट घालवले. 8 आण्यातच काम झालं, 4 आण्यात काम होतं. गंगा पार करण्याकरिता 4 आणेच लागले फक्त. म्हणजे तुमची 12 वर्षाची साधना, तिची किंमत जर काय असेल तर फक्त 4 आणे. कवडी करता जीवन जगतो आहोत आपण. एक एक क्षण आपल्या जीवनातला आपण खर्च करतो आहोत, वाया घालवतो आहोत.
आणि काय मिळवण्याकरिता? मान प्रतिष्ठा वैभव संपत्ती मिळवण्याकरिता. आणि कोणाची शिल्लक राहिली कोण घेऊन गेला हे तरी मला दाखवा. एखाद्याचा पुरावा तरी सांगा की एवढी एवढी संपत्ती त्यानं पाठवून दिली आधी मग तो गेला. त्याला नेता आली, कोणालाच नेता आली नाही आजपर्यंत. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही, महत्वाचा विचार आहे. मग कवडी सुद्धा कोणाला बरोबर नेता येत नाही. कशाकरिता अट्टहास, कशाकरिता धावपळ आहे? करावा संसार त्यांनी करता आहात ना, पण कशाकरिता किती करावा त्याला काही प्रमाण आहे. देवानं दिलंय समाधानी त्यांनी राहावं. भगवंताच्या दयेने कोणी उपाशी नाही महाराज. देव एवढा समर्थ आहे की तो सर्वांचं भरण पोषण करतो. फार एखाद्याच्या मनात फुगीरपणा निर्माण होत असेल, मी करतो माझं सामर्थ्य आहे तर करून दाखवा. ग्रास मिळी सत्ता नाही हाती, त्याच्या सत्तेनं सगळ्या गोष्टी चालू आहेत. वृक्षाची ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग गोष्टी. झाडाचं पान हालायचं असेल तरी भगवंताची सत्ता असावी लागते. छातीला हात लावून जगणारी माणसं काही पुरुषार्थ करीत नाहीत महाराज, शेवटी मरावंच लागतं. हा महत्वाचा विचार. पण अट्टहास जर करायचा असेल तर भगवत दर्शनाकरता करावा, भगवत साक्षात्काराकरता करावा. गोस्वामीजींना त्यांनी भगवत साक्षात्कार झालेला आहे, भगवत दर्शन झालेलं आहे, जीवन कृतार्थ झालेलं आहे, जीवनाची सफलता झालेली आहे. आणि मग त्यांनी महाराज आता विचार केला की आपण आता भगवत चिंतनातच जीवन अशा पद्धतीने घालवायचं आहे. हनुमंतरायांना नमस्कार केला आणि अयोध्येकडे जाण्याकरिता निघाले. अयोध्येच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. प्रयागराज तीर्थावर गेले. तिथे जाऊन त्यांनी भरद्वाज मुनी आणि याज्ञवल्क्य यांचे स्थान आहे त्यांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. आणि तिथून पुढे जाताना सहजच त्यांच्या अंतःकरणामध्ये एक दिव्य असणारा भाव निर्माण झाला. काव्य करण्याचं स्फुरण झालं, काव्य करण्याचं स्फुरण झालं. गोस्वामीजी तुलसीदास स्वामींना रचना करावीशी वाटली, काव्य करावंसं वाटलं. कवी अंतःकरणातला जागा झाला. म्हणून बऱ्याच वेळेला असं स्फुरण होत असतं महाराज. नामदेव महाराजांना स्फुरण झालं काव्य करण्याचं. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 2 महात्म्यांची चर्चा ऐकली नामदेव महाराज. आणि त्यांच्या चर्चा अशी होती, कोणी म्हणत होतं व्यासदेव मोठे कवी आहेत, कोणी म्हणत होतं वाल्मिकी मोठे कवी आहेत, शतकोटी रामायणाची रचना केली. दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असा त्यांनी वाद सुरू होता. कोणी म्हणायचं व्यासदेव श्रेष्ठ आहेत, कोणी म्हणायचं वाल्मिक श्रेष्ठ आहेत. मग त्यांनी बरेचशी चर्चा आली, म्हणजे व्यासदेव अमुक आहेत, वाल्मिक तर त्यांनी कोळी समाजात जन्माला आले तरी सुद्धा शतकोटी रामायणाची रचना केली, फार श्रेष्ठ आहेत. नामदेव महाराजांच्या मनावर प्रभाव पडला, स्फुरण झालं की सामान्य कोळी समाजात जन्माला आलेला हा महात्मा आहे आणि त्यानं शतकोटी रामायणाची रचना केलेली आहे. मग मी भगवंताचं चरित्र, भगवंताचे गुणानुवाद, अभंगाची रचना का करू शकत नाही? स्फुरण झालं. आणि त्याच वाळवंटात शपथ घेतली, प्रतिज्ञा केली महाराज की मी सुद्धा शतकोटी अभंग रचना करीन. मग कोणी सांगितलं पांडुरंगाने नामा शपथ घेऊन बसलास, प्रतिज्ञा करून बसला, तुला माहितीये का वाल्मिकाला आयुष्य किती होतं? त्याचं लांबलचक आयुष्य होतं म्हणून शतकोटी रामायणाची रचना करता आली. तुझं आयुष्य एवढं त्याच्यात केव्हा तुझा ही रचना करणार आहेस? आणि मग नामदेव महाराजांना सर्वांचं सहकार्य प्राप्त झालं, बरीचशी रचना झाली, स्फुरण झालं भगवंताच्या करून. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं, सांगितलं नामा म्हणे केशी राजा गेला नियम चालवी माझा, मी नियम केला आणि चालवायचं काम तुझं. देवानं चालवलं. परत त्यांनी तुकोबारायांच्या रूपानं प्रगट झाले. निळोबाराय बहिणाबाई यांचं साह्य मिळालं आणि पुन्हा तेवढी अभंग रचना पूर्ण झाली. तुकोबारायांच्या काळात सुद्धा असंच झालं. पांडुरंगानं आणि नामदेव महाराजांनी स्वप्नात येऊन जागर केलं आणि सांगितलं करा, सांगितलेले काम करावे, कवित्व करा. मग तुकोबारायांना अभंग रचना करण्याची स्फूर्ती निर्माण झाली. तसं गोस्वामीजींना त्यांनी महाराज रामकथा करण्याची स्फूर्ती निर्माण झाली, रामायण रचना करण्याची स्फूर्ती निर्माण झाली, काव्य स्फुरण झाली. आणि मग निश्चय केला की आता आपण लिहायला सुरुवात करायची. म्हणून रामकथा लिहायला सुरुवात केली, पण संस्कृतात लिहिली. संस्कृत भाषा जी सर्वांना कळत नाही, कठीण आहे, म्हणून त्यांनी संस्कृतात रामकथा लिहायला सुरुवात केली. 7 दिवस त्यांनी महाराज अशा पद्धतीने लिखाण झालं. पण 7 दिवस चमत्कार घडत होता. काय चमत्कार होत होता? दिवसभर त्यांनी लिखाण करावं आणि रात्रीतून त्यांनी महाराज ते लिखाण पुसून जावं. दिवसभर लिहिलेली रामकथा सकाळी उठून रात्रीपर्यंत लिहायची, झोपायचं. सकाळी जागे झाले की वहीवर जे लिहिलं ते पुसून जायचं आपोआप. हे का होत आहे हे त्यांनी कळेच नाही. मग त्यांनी 8व्या दिवशी भगवान शंकर स्वप्नात आले आणि सांगितलं संस्कृतात रामकथा लिहू नकोस, तुला जर लिहायचे असेल तर मातृभाषेत लिही, प्राकृतात लिही. प्राकृत भाषा, संस्कृत तर त्यांनी सर्वच सांगतात. आतापर्यंत सगळे वेदशास्त्र आपण पाहतो संस्कृत भाषेतच आहे.
अरे संस्कृत भाषा लोकांना कळत नाही म्हणून तर संत महापुरुषांनी प्रगट होऊन अवतार धारण करून जगाला त्यांनी सोप्या भाषेत वर्णन करून सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात माझा मराठाच बोल कौतुक. अमृताला सुद्धा त्यांनी महाराज पैज लावून जिंकणार त्यांनी भाषा जर कोणती असेल तर मराठी भाषा. माझा मराठाची बोल कौतुक. मग मराठी भाषेमध्ये त्यांनी ज्ञानोबांनी श्रीमद भगवद्गीता, गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली मराठी भाषेत. श्री संत एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवत, त्या भागवतामध्ये असणारा कठीण भाग म्हणजे त्यांनी 11 स्कंध, 11वा स्कंध त्याला मराठी भाषेमध्ये सर्व लोकांच्या समोर आणून ठेवलं. संस्कृत भाषा देवापासून आली आणि मराठी काय चोरापासून आली काय, असं त्यांनी नाथांचं मनोगत आहे. म्हणून त्यांनी मराठी भाषेमध्ये प्राकृतात त्यांनी सगळ्या लोकांना भागवत कळावं म्हणून ज्ञानकांड जे भागवतामध्ये आहे ते त्यांनी सरळ भाषेमध्ये लिहून ठेवलं. आणि जो वेद सर्वसामान्यांना कळत नाही तो वेद लोकांना कळावा म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, केराने वाहवा भारमाथा. भारमाथा म्हणजे कशाचा भार? पदव्यांचा भार. मोठ्या मोठ्या पदव्या डोक्यावर घेऊन त्यांनी फिरायचं. वेदांतचार्य, वेदांत विद्या वाचस्पती, अमुक धमुक फलाने, हे सगळ्या पदव्याच आहेत. या पदव्यांचा भार डोक्यावर घेऊन फिरावं लागतं महाराज. मग खरा अर्थ वेदाचा आम्हालाच माहिती आहे. तुका तरी सहज बोलेवानी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. वेदांत तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडतो. तुकोबरायांची गाथा म्हणजे वेदाचा अर्थ आहे. त्यापेक्षा दांडेकर महाराज म्हणायचे की तुकोबरायांची गाथा म्हणजे तुकोपनिषद आहे. हे उपनिषद आहे, तुकोपनिषद त्याला म्हणा. एवढं विशेषत्व जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं आहे. तसं भगवान शंकराने स्वप्नात जाऊन सांगितलं जर रचनाच करायची असेल तर प्राकृतात रचना कर. आणि मग त्यांनी ग्रंथ रचना करायला सुरुवात केली. केव्हापासून सुरुवात केली असेल? 1631 मध्ये रामजन्म चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी, रामनवमीच्या दिवशी रामकथा लिहायला सुरुवात केली. आणि ती त्यांनी महाराज 2 वर्षापर्यंत तिचं लिखाण अशा पद्धतीनं 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवसापर्यंत त्याचं लिखाण अशा पद्धतीने झालं. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या विवाहाची तिथी आहे. या तिथीला रामकथा लिहून पूर्ण झाली. म्हणजे राम जन्मापासून लिहायला सुरुवात केली आणि राम विवाहापर्यंत अशा पद्धतीनं ही रामकथा लिहून पूर्ण झाली. ग्रंथाला नाव काय द्यावं असा प्रश्न त्यांनी होता. रामकथा तर लिहिली पण त्याला नाव काय द्यायचं? त्याचं नाव त्यांनी ठेवलं रामचरितमानस. ग्रंथाला नाव दिलं रामचरितमानस. तुम्ही ऐकतात ना सुरुवात असं आहे. कथा सांगणाऱ्या माणसानं सगळ्या लोकांना कथा कळावी याच्याकरिता कथेचा पूर्ण परिचय देत जावा. तो परिचय दिला की मग खऱ्या अर्थाने कथेत प्रवेश होत असतो. म्हणून त्यांनी कथा सांगताना सुरुवातीला कोणताही ग्रंथ सांगताना 4 गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. अनुबंध म्हणजे काय? ज्या त्या ज्ञानानं मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध असे म्हणतात. ते 4 प्रकारचे असतात अनुबंध. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध 4 गोष्टी आहेत. या ग्रंथाचा अधिकारी कोण, या ग्रंथामध्ये विषय काय आहे, या ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे फल काय आहे, आणि या ग्रंथाचा आणि आपला संबंध काय आहे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध कळल्याशिवाय ग्रंथात प्रवेश होत नसतो. हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी याचा अधिकारी जर कोण असेल तर भगवत दर्शनाची लालसा ज्याच्या अंतकरणात आहे, भगवत दर्शनाची पिपासा ज्यानं त्यांनी अंतकरणात धारण केली तो याचा अधिकारी आहे. याच्यातला विषय काय आहे? राम प्रभू समजावे ते काय आहे, त्यांचं चरित्र कसं आहे, त्यांचं जीवन कसं आहे, मानवता कशाला म्हणतात. आणि हे सगळं ऐकता ऐकता रामरूप होणं, रामरूप करून टाकण्याचं तत्वज्ञान ज्याच्यात आहे तो मुख्य विषय या ग्रंथाचा आहे. त्याचं फल काय हे श्रवण केल्यानंतर त्यांनी महाराज जीवाचा जीवपणा संपून जातो आणि जीव हा शिवस्वरूप होऊन जातो, राममय होऊन जातो. हे या ग्रंथाच्या श्रवणाचं फल आहे. प्राप्य प्रापक भाव संबंध आहे, जन्य जनक भाव संबंध आहे, बोध्य बोधक भाव संबंध आहे. असे संबंध त्यांनी लावता येऊ शकतात. म्हणून अशा पद्धतीने हा ग्रंथ रामचरितमानस असा ग्रंथ, त्या ग्रंथाला नाव दिलं रामचरितमानस. हे रामचरितमानस म्हणण्यामागे तात्पर्य आहे. पायऱ्या आहेत त्या 3, याला सोपान असं म्हणतात. पायरी म्हणजे सोपान. 3 पायऱ्या आहेत. रामापर्यंत जाण्याकरिता जर तुम्ही निघाले असाल तर 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक आहे मानस आणि दुसरं आहे चरित्र. आपलं चरित्र जर निर्मळ असेल तर रामापर्यंत जाता येईल आणि आपलं मन जर निर्मळ असेल तर रामापर्यंत जाता येईल. म्हणून रामचरितमानस हे म्हणण्याचं तात्पर्यच आहे. रामापर्यंत जायचंय, चरित्र निर्मळ करा. रामापर्यंत जायचंय, मन निर्मळ करा.
ते मन जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांनी परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. मनामध्ये फार विकार असतात. ते सगळे विकार घेऊन जर भगवंतापर्यंत जायचं ठरलं तर भगवान असं भेटत नाही. भगवान कुठे राहतो असे अनेक स्थान भगवंताचे राहायचे आपल्याला पाहायला मिळतात. भगवान कोणाला भेटतो? महाराज म्हणतात ज्याचं मन निर्मळ आहे परमात्मा त्याला भेटत असतो. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छीन भावा. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छीन भावा. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. निर्मल कपट छल छिद्र न भावा. ज्याचं मन निर्मळ झालेलं आहे त्याला मी प्राप्त होतो. परमार्थाकरिता मनच महत्वाचं आहे. त्यापेक्षा मनावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुकोबाराय वर्णन करून सांगतात अगती अधोगती मनाची मन लावाय कांती साधू संगे, मन लावाय कांती साधू संगे, मन लावाय कांती साधू संगे. अधोगती मनाची योगे, मन लावाय कांती साधू संगे, मन लावाय कांती साधू संगे, मन लावाय कांती साधू संगे. गती आणि अधोगती ही मनावरच अवलंबून असते. गती अधोगती मनाची युक्ती. मनयो मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो. मनच त्यागणी माणसाला बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्षात अथवा बंधन मनावरच अवलंबून आहे. पण मन प्रसन्न व्हावं, मनाला निर्मळ करता यावं. काम क्रोध मद मान मोहा लोभ न क्षोभ न राग न द्रोहा, जिनके कपट दंभ नाही माया, उनके हृदय बसवड गुराया. राम कोणाच्या हृदयात राहतो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुम्ही ऐकावं म्हणूनच सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. काम क्रोध मद मान 14 गोष्टी सांगितल्या. काम क्रोध मद मान मोहा लोभ न क्षोभ न राग न द्रोहा, जिनके कपट दंभ नाही माया, उनके हृदय बसवड गुराया. याच्यात पुढे येणार आहे. रामप्रभू वनवासाला गेल्यानंतर पत्ता विचारतात महात्म्यांना, कुठे राहू, कोणत्या ठिकाणी राहू. आणि मग त्यांनी उत्तर दिलं साधू संतांनी की जा, जिथे काम नाही, जिथे क्रोध नाही, जिथे लोभ नाही, जिथे मोह नाही, जिथे माया नाही, जिथे द्रोह नाही, जिथे छल नाही, जिथे कपट नाही, अशा ठिकाणी जाऊन राहा. राम कुठे राहतो? अशा ठिकाणी राहतो. पण आपलं मन निर्मळ करावं, स्वच्छ करावं, पवित्र करावं. राम भामट्या लोकांजवळ राहत नाही, ते लक्षात ठेवा. माझे शब्द जरी जड वाटत असतील तरी ते जपून ठेवण्यासारखे आहेत. लक्षात ठेवा. रामाच्या प्राप्तीकरिता जर आपण निघालेलो आहोत आणि भामटेपणा जर आपल्या जीवनामध्ये आहे, राम कधीच आपल्याला भेटणार नाही. रामाजवळ दांभिकता चालत नाही महाराज. दंभ म्हणजे काय? धनाची मानाची लालसा अंतकरणात ठेवून त्यांनी चुकीचं वर्तन करणं, लोकांच्या समोर दिखावा करणं, ही दांभिकता आहे. पण ही दांभिकता जिथं आहे तिथं राम कधीच जात नाही. रामचरित मानस आपल्याला पाहायचंय, रामापर्यंत जायचंय.
काय निर्मळ असलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हणजे रामापर्यंत जाता येईल. पहिला मुद्दा आहे मानस. आपलं मन निर्मळ केलं पाहिजे. आणि खरं सांगू, ज्याचं मन निर्मळ आहे त्याचंच चरित्र निर्मळ राहतं. ज्याचं मन निर्मळ आहे त्याचंच चरित्र निर्मळ राहतं. नाही तर मनच जर निर्मळ नसलं तर चरित्र कसं निर्मळ होईल. मी किती तुमच्या समोर भागवत कथा सांगितल्या, रामकथा सांगितल्या, संत कथा सांगितल्या, आणि माझं मनच जर खरकट असलं, बरबटलेलं असलं, काम क्रोधादी विकारांनी त्यांनी चिंब झालेलं असलं तर मी तुमच्या समोर कितीही सांगून त्याचा काही उपयोग होणार नाही. माझं चरित्र पण चांगलं होणार नाही आणि मला भगवत प्राप्ती पण होणार नाही. मी प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी उपाय तरी सांगा. मग आमका यज्ञ केल्यानं त्यांनी मन पवित्र होईल, अमक्या पद्धतीने पूजा विधी केल्यानं मन पवित्र होईल, असं काहीतरी साधन सांगा. अरे असं एका जागेवर बसून तास 2 तासाचं साधन केल्यानं मन पवित्र व्हायचं नाही. त्याला रात्रंदिवस युद्ध करावं लागेल. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन युद्ध चालू आहे. मनाबरोबर युद्ध करावं लागेल. निर्मळ करण्याकरिता मनाबरोबर युद्ध करावं लागेल. त्याला समजून सांगावं लागेल, अरे मना ऐक, तू फिरू नकोस, धावू नकोस. फार चंचल आहे महाराज हे मन. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. अरे देवा, वाऱ्याची सुद्धा मोठ घालता येईल पण मन आवरता येत नाही, काय करू. पण मनाला आवरण्याकरिता काय केलं पाहिजे साधन भगवंतानं सांगितलं. मन मना भवमत भक्तो मध्याजिराम नमस्कुरु मामे वैशिष्ट सत्यंते प्रतिजाने. गीता पहा म्हणजे लक्षात येईल. प्रियोसिने तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मनाला छंद भगवंताचा लागावा, तेव्हा मन स्वतःच रामरूप होऊन जाईल. हे मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्ति सोने कैसे निवृत्ति से आले, प्रवृत्ति सोने कैसे निवृत्ति से आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ति सोने कैसे निवृत्ति से आले, प्रवृत्ति सोने कैसे निवृत्ति से आले. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. मन निर्मळ झालं, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. पण मनानं निर्मळ करावं, निज मन मुकुरु सुधारे. मन त्यांनी निर्मळ करावं, शुद्ध करावं. पण पहिली पायरी जर काय असेल तर मानस. रामकथा काय करते असं जर कोणी विचारलं तर रामकथा मन निर्मळ करते, मनाला निर्मळ करते महाराज रामकथा. जर खरंच अंतःकरणापासून ऐकली, त्याच्यात आपण प्रवेश केला तर मन निर्मळ करून टाकते. पहिला सोपा नाही महाराज मानस. दुसरा जर त्यांनी दुसरा टप्पा, दुसरी पायरी जर कोणती असेल तर चरित्र. आपलं चरित्र त्यांनी निर्माण करावं. ते चरित्र त्यांनी फार महत्वाचं आहे. त्या चरित्रातून चारित्र्य त्यांनी पाहायला मिळतं, महत्वाची गोष्ट आहे. संतांची चरित्र आपण पाहतो, गोष्ट खरी आहे, पण त्या संतांच्या चरित्राकडे पाहून त्यांनी तसंच तसं चरित्र आपल्याला नाही तयार करता आलं. आपलं चारित्र्य तरी सुधारता येईल, हा महत्वाचा विचार आहे. चारित्र्य सुधारावं, आणि चारित्र्य ज्याचं सुधारलं आपोआपच त्याचं चरित्र तयार होतं, हा महत्वाचा. ज्याचं चारित्र्य चांगलं आहे कालांतरानं आपोआपच त्याचं चरित्र तयार होतं. चरित्र दोघांचंच सांगितलं जातं, कानूनचं करून आहे का. महत्वाचा मुद्दा सांगतोय. दोनच लोकांचं चरित्र असतं, एक आहे देवाचं आणि दुसरं आहे संतांचं. या दोघांचं का चरित्र आहे त्याचं कारण आपल्या सगळ्यांची जीवनी आहे. आपल्या सगळ्यांच्या फक्त भाकड कथा आहेत, फार तर फार इतिहास होऊ शकतो, चरित्र नाही होऊ शकत. का बरं चरित्र त्याला म्हणायचं? ज्या कर्मामध्ये त्यांनी कर्म करण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर अहंकार नाही, त्याला चरित्र असं म्हणत जावं. ज्यांच्यामध्ये त्यांनी कर्म करण्याच्या आधी स्वार्थ गच्च भरलेला आहे, स्वार्थाकरता कर्म करतात,
आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर एवढा फुगीरपणा अंगात येतो की मी केलं, मी होतो म्हणून सगळं झालं, मी जर नसतो तर काहीच करता आलं नसतं. हा अहंकार ज्यांच्या जवळ आहे त्यांचे चरित्र कधीच तयार होत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. जिथं स्वार्थ नाही आणि जिथं अभिमान नाही तिथं चरित्र आहे. म्हणून संतांचं चरित्र आहे. तसं त्यांनी मला चरित्र निर्माण व्हावं, आपलं चरित्र चांगलं व्हावं, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी सत्य आपल्या धर्मामध्ये, आपल्या जीवनामध्ये धर्म आपण स्वीकारावा. धर्म न दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण रखाना. ज्यानं सत्य धर्माचा स्वीकार केला त्याचं चरित्र त्यांनी तयार होऊ शकतं. म्हणून सत्यत्वाचा स्वीकार करावा. आणि मग त्यांनी महाराज मनुष्य कशापर्यंत जाईल तर तो रामापर्यंत जाऊन पोहोचेल. ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं चरित्र निर्मळ आहे, तो रामापर्यंत जातो. म्हणून ग्रंथाचं नाव दिलंय रामचरितमानस. तुम्हाला घरी गेल्यानंतर लोक विचारतील काय ऐकण्याकरिता जातात, मग तुम्हाला रामायण ऐकायला जातात. काय त्याचं नाव आहे खरं, मग तुम्हाला रामचरितमानस. पण रामचरितमानस त्याला का म्हणतात हे जर कोणी विचारलं तर छातीला हात लावून सांगता आलं पाहिजे की रामचरितमानस ऐकल्याने त्यांनी मन निर्मळ होतं, चरित्र पवित्र होतं, शुद्ध होतं आणि मग रामाची प्राप्ती होते. म्हणून रामचरितमानस ऐकतात, सांगता पण आलं पाहिजे. उगीच त्यांनी तुम्ही घरातून निघतात, सगळे लोक तुम्हाला गावकरी पाहतात, हे कथा ऐकण्याकरिता जाऊन राहिले, सगळेजण कथा ऐकायला जातात. का जाता कथा ऐकायला आणि कोणती कथा ऐकतात आणि काय त्याच्यातून आत्मसात करतं हे तरी कळालं पाहिजे. कशाकरिता ऐकायची कथा. म्हणून रामचरितमानस त्याला त्यांनी म्हणावं. पण अशा पद्धतीने रामचरितमानसाची रचना गोस्वामीजींनी अशा पद्धतीने केलेली आहे. म्हणून ग्रंथाची या ग्रंथातला मुख्य विषय भगवंताची कथा आहे. या ग्रंथाला सांगणारे त्यांनी गोस्वामीजी तुलसीदास जी आहेत ते त्यांनी महाराज रामायण के अमर प्रणेता, जे रामायणाचे अमर प्रणेते आहेत, ज्यांच्या मुखातून त्यांनी प्रभूंची परम पावन असणारी कथा अशा पद्धतीनं प्रगट झालेली आहे. पण कथा जेवढी महत्वाची सांगणारा पण महत्वाचाच असतो हे आपण त्यांनी मग ऐकलेलंच आहे. म्हणून ते पवित्र आहे, त्यांचं जीवन निर्मळ आहे, म्हणून ते त्यांनी भगवंताची कथा आपल्या समोर त्यांनी सांगू शकले. आणि ती कथा आपण सर्वजण अशा पद्धतीनं श्रवण करतो आहोत. रामचरितमानस ठेवण्यामागच्या ग्रंथाचं नाव रामचरितमानस ठेवण्यामागचं अजून एक कारण सांगतो. ही कथा त्यांनी वर्णन करून सांगायची आहे. कुठून त्यांनी सांगायला सुरुवात करतील, कशा पद्धतीने सांगितली, कोणीही कोणाला सांगितलेली आहे असं जर विचार मनात आला तर भगवान शंकरानं मनामध्ये ही कथा त्यांनी जपून ठेवली होती. ती त्यांनी पार्वतीच्या समोर प्रगट केलेली आहे. म्हणून रामाच्या मनामध्ये साठवलेली कथा म्हणून रामचरितमानस कथा. म्हणून शंकरानं त्यांनी रामाला हृदयामध्ये साठवलं, रामाचं चरित्र हृदयामध्ये साठवलं आणि ते पार्वतीच्या समोर अशा पद्धतीने वर्णन करून सांगितलं. भगवान शंकराच्या हृदयात साठवली गेलेली कथा ती त्यांनी रामचरितमानस कथा. रामचरितमानस म्हणण्याचं कारण हेच आहे, भगवान शंकर याचे मूळ प्रणेते आहेत. योग्य असणारी वेळ पाहून बऱ्याच काळापर्यंत भगवान शंकरानं ती कथा आपल्या हृदयात साठवली आणि योग्य वेळ पाहून पार्वतीला ती कथा वर्णन करून सांगितली. म्हणून भगवान शंकराच्या मुखातून त्यांनी ती कथा बाहेर पडलेली आहे. म्हणून रामचरितमानस यही नामा सुनत श्रवण पायहु विश्रामा. रामचरितमानस हे नाव ऐकले की त्यांनी विश्रांती प्राप्त होत असते असं त्यांनी त्याचं सामर्थ्य. म्हणून या कथेला त्यांनी मानस सरोवराची उपमा दिलेली आहे. मानस सरोवर आपल्या सर्वांना त्यांनी सरोवर माहिती, बरेचसे सरोवर आपल्या या भारत भूमीमध्ये आहेत. म्हणून त्यांनी कैलास पर्वताजवळ त्यांनी सगळ्यात मोठं सरोवर आहे मानस सरोवर, त्याला मानस सरोवर असं पण नाव आहे. अजून गुजरात प्रांतात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 2 सरोवर पाहायला मिळतील. एक आहे बिंदू सरोवर आणि दुसरं आहे नारायण सरोवर. असे 2 सरोवर तिथे आहेत. महाराष्ट्रामध्ये आले तर महाराष्ट्रात पण एक सरोवर आहे. तसे बरेच आहेत पण जे आध्यात्मिक दृष्टीने श्रेष्ठ मानलं जातं त्याला त्यांनी चंद्रभाग सरोवर म्हणतात. आपण वारकरी आहोत, आपल्याला हे माहित असायला पाहिजे. आपण ज्या पंढरीला जातो, पंढरपुरात पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे, तिथं त्यांनी आपल्याला चंद्रभागा नदी आहे असं आपण सर्वजण म्हणतो, पण तसं नाही. ते चंद्रभाग सरोवर आहे आणि भीमरथी नावाची नदी तिथे आलेली आहे. ही भीमा नदी त्या चंद्रभाग सरोवराला येऊन मिळालेली आहे. पण तुम्ही बघा, चंद्रभागा हे नाव फक्त पंढरपुरापुरतच मर्यादित आहे. पंढरपुराच्या आधी तिला कोणी चंद्रभागा म्हणत नाही आणि पंढरपुरानंतर तिला कोणी चंद्रभागा म्हणत नाही. भीमा नदी म्हणतात, चंद्रभागा म्हणत नाही. मग चंद्रभाग म्हणण्याचं कारण काय? चंद्रभाग हे सरोवर आहे. आणि अजून सांगतो, जनाबाई म्हणतात भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असं म्हणतो की नाही. त्याचं आणि घालायचं काय कारण आहे? भीमा आणि चंद्रभागा जर एकच आहे मग आणि माणूस केव्हा घालतो? जेव्हा 2 गोष्टी असतील त्यावेळेला. पण चंद्रभागा हा सरोवर आहे. महाराष्ट्र प्रांतामध्ये त्यांनी प्रख्यात असणारा सरोवर जर का कोणता असेल तर चंद्रभाग सरोवर आहे.
आणि खाली दक्षिणात जर त्यांनी जाल कर्नाटकामध्ये किंवा आणखी कुठे कोणत्या राज्यात मला आठवत नाही, पण पंपा नावाचं सरोवर आहे, पंपा सरोवर. हे सरोवर मी तुमच्या समोर सांगतोय. त्याच्यामध्ये त्यांनी मानस सरोवर, ज्या सरोवरामध्ये हंस राहतात, गेल्या 2 वर्षापूर्वी आम्हाला तिथं जाण्याचा योग प्राप्त झाला. कैलास पर्वताची यात्रा, मोठी कठीण असणारी यात्रा. कैलास पर्वताची परिक्रमा करतात आणि परिक्रमाला सुरुवात जिथून करतात, असं छोटस असं मंदिर आहे, त्याच्यातून इकडून तिकडं जायचं असतं. त्याचं नाव आहे यमद्वार. यमद्वार. त्या यमद्वारातून पलीकडे जायचं, परिक्रमा करायची, परत यायचं. जो येईल तो भाग्यवान. बरेचसे गेले ते शंकराचेच झाले, परत आलेच नाहीत महाराज, शिव झाले. म्हणून फार कठीण असणारी परिक्रमा कैलास पर्वताची. त्याच्या पायथ्याला त्यांनी असणारं सरोवर आहे मानस सरोवर. याला मानस सरोवराची उपमा दिलेली आहे. या रामकथेला मानस सरोवराची उपमा, कैलास मान सरोवर असं त्याला त्यांनी म्हणतात. तसं रामचरित मानस, मानस याला त्यांनी म्हटलं जातं, मानस सरोवर. फरक सांगतात ही कथा आणि मानस सरोवर याची थोडी तुलना पाहूया, महत्वाचा विचार सांगतो. राम ते कैलासमान त्यांनी सरोवर श्रेष्ठ आहे, फार पवित्र आहे. तिथं सामान्य मनुष्य जाऊ शकत नाही. भगवंताची कृपा, भगवान शंकराचं आमंत्रण जेव्हा येतं तेव्हाच जाऊ शकतो त्यात स्नान करण्याकरता, दुसरा माणूस जाऊ शकत नाही. असं श्रेष्ठ आहे. पण त्याच्यापेक्षा त्यांनी रामचरित मानस हे अतिशय श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ तो आपल्याला पाहायचं. त्या कैलास मान सरोवरामध्ये जर त्यांनी जायचं असेल तर आपल्याला इथून प्रवास करत तिथपर्यंत जावं लागतं, तिथपर्यंत जावं लागतं. आणि कथा अशी आहे, आपल्याला तिथपर्यंत जावं लागत नाही, कथा आपल्यापर्यंत येते. बघा, ही कथा त्यांनी जांभळी गावापर्यंत स्वतःहून चालत आली, हा महत्वाचा विचार. ती स्वतः प्रवाहित होत आपल्या गावापर्यंत कैलास सरोवराकडे जावं लागतं आणि कथा आपल्यापर्यंत येत असते. त्या सरोवरामध्ये पाणी आहे, त्या सरोवरामध्ये पाणी आहे. आणि या रामचरितमानसामध्ये संतांची वाणी आहे. ती वाणी जीवाला पावन करणारी आहे. पाणी सुद्धा पवित्र करतं आणि ही वाणी सुद्धा पवित्र करते. ती पाणी त्यांनी फार तर फार पाप घालवेल आणि ही वाणी आज्ञान घालवेल, हा महत्वाचा विचार आहे. पाप जाणून आज्ञान जाण्याचे फरक आहे महाराज. आज्ञान हे जन्म मरणाचं मूळ आहे, म्हणून त्यांनी आज्ञान गेलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या ठिकाणी अनेक शरीर आहेत की नाही, त्याच्यामध्ये कारण शरीर हे दिसतं, हे स्थूल शरीर आहे. याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, त्याच्या आतमध्ये कारण शरीर आहे, त्याच्या आतमध्ये महाकारण शरीर आहे, त्याच्या आतमध्ये अतिकारण शरीर आहे. 5 शरीर आहेत. परमामृतामध्ये 5 शरीरांचं वर्णन आहे, बऱ्याच ठिकाणी 3च सांगतात. हे जे स्थूल शरीर आहे हे पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचं आहे असं आपण पाहतो. याच्या आतमध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर आहे ते अपंचकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचं आहे. त्याच्या आतमध्ये जे कारण शरीर आहे ते अज्ञानाचं प्रतीक आहे. पण अज्ञानामुळेच जन्माला यावं लागतं, अज्ञानामुळेच जीवपणा आपल्या सर्वांना प्राप्त झालेलं, ते अज्ञान गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्या कैलासमान सरोवरामध्ये त्यांनी पाणी आहे जे त्यांनी पाप घालवणार आहेत. पण या त्यांनी रामचरित मानसामध्ये वाणी आहे, सिद्धांची वाणी, जी अज्ञान घालवते. आणि अज्ञान घालवणं म्हणजे जन्म मरणाची परंपरा संपून टाकणं, जन्म अभावता करून टाकणं, हे सामर्थ्य या कथेचं आहे, हे विशेषत्व आहे. बरं, त्या कैलासमान सरोवरामध्ये गेल्यानंतर भीती आहे महाराज बुडण्याची. त्याच्यात जाऊ देत नाहीत. आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो, आतमध्ये कोणाला जाऊ देत नाहीत. मग काठावरून पाणी घ्यायचं आणि बाहेर स्नान करायचं, त्याच्यात प्रवेश नाही. गेला एखादा तर बुडाला तर मेलाच म्हणायचं, त्याच्यात मरण्याची भीती आहे. पण कथेचं तसं नाही. जो या रामचरित मानस कथेमध्ये बुडतो त्याचा बेडा पार होतो, हा महत्वाचा विचार. त्याच्यात बुडून मरतो, त्याच्यात बेडा पार होतो, हा फरक आहे महाराज. ही रामचरित मानस कथा त्यांनी बेडा पार करणारी आहे. म्हणून जरा सिरियसली ऐका, कानूनच करून ऐका. ज्याला हे कळत असेल माझं बोलणं की अरे अनादिकालापासून आपण हे झटे खातो आहोत, कधी आपण जीव झालो आपल्याला माहित नाही, फार कष्ट सहन करतो आहोत. या जन्मात जर मुक्त होता आलं नाही तर कोण जाणे परत त्यात कधी माणसाचं शरीर प्राप्त होईल. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा, मग माणसाचं शरीर प्राप्त होतं, मग परत त्यांनी साधन करायचं, मग मुक्त व्हायचं. तेव्हा त्यांनी जर साधना करता आली तर बरं. साधना करण्याकरिता सुद्धा पोषक वातावरण निर्माण व्हावं लागतं. म्हणून त्यांनी सावधान लक्षपूर्वक त्यांनी ऐकलं पाहिजे, जीवनाची कृतार्थता करून घेतली पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून असं असणार हे रामचरित मानस श्रेष्ठ आहे. जसं श्रीमद भागवत मरण शिकवतं तशी ही रामकथा त्यांनी माणसाला जगणं शिकवते. आपल्याला जगायचं आहे. काल हा मुद्दा आपण सर्वांनी ऐकला. जगत असताना कसं जगावं नाथ महाराजांनी आधी करून संतांनी सांगितलं. ते म्हणतात पक्षी अंगणी उतरती
ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जवरी प्रार्थनाची गोरी. जोपर्यंत त्यांनी शरीर आहे तोपर्यंत कसं राहावं संसारामध्ये. पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात, दाणे टिपतात, उडून जातात, पण ते कधी असा विचार करतात का ज्याच्या अंगातले दाणे आपण टिपून खाल्लेले आहेत त्याचं कसं चाललं असेल, त्याच्याकडे काय आता लॉकडाऊनच्या काळात त्याची काय व्यवस्था असेल, त्याला कशी काय त्यांनी जीवनाची जगण्याची त्यांनी संधी असेल, काय असेल, नेमकं झालं कसं असेल असा विचार पक्षी करीत नाही. ते त्यांच्या मस्तीत मस्त आहे. अजून उदाहरण सांगितलं की म्हणजे वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जवळी प्रार्थनाची गोरी. प्रार्थना म्हणजे प्रारब्ध संचित, त्याला काय म्हणायचं असेल म्हणा. मग त्यांनी वस्तीकर नाव वाटसरू आपल्या घरी आला. रात्रभर त्यांनी थांबला, त्यांना जेवण खावण केलं, तुम्ही त्याची सगळी त्यांनी व्यवस्थापना केली. आणि मग सकाळी उठून त्यांनी स्नान करून तो तुमच्या घरून निघून गेला. तो आता दुसऱ्या गावात मुक्कामी गेलेला. ज्यावेळेला तो दुसऱ्या गावात मुक्कामी जातो त्यावेळेला मागच्या घरी मुक्काम केला होता त्याची कोणत्याच प्रकारची चिंता तो करीत नाही. तैसे असावे संसार. त्या पद्धतीने आपण संसारात राहावं हे सांगण्याचं तात्पर्य. संसारी असावे संसारी असावे असुनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. जे ते ऐकतील, संतांच्या वचनावर विश्वास ठेवतील, ते कृतार्थ होतील. नाहीतर बरेच लोक हुशार असतात, ते म्हणतात हे बुवा लोकांचं सांगायचं कामच असतं, ते सांगतच असतात असं त्यांनी म्हणतात लोक. आणि ऐकून ना ऐकल्यासारखं करतात. ते ऐकतात पण ऐकत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ते ऐकतात पण ऐकत नाहीत.
जे ऐकतात पण आणि ऐकतात पण त्यांचं कल्याण होतं महाराज. दोन प्रकारचं ऐकणं आहे ना, तुम्ही लक्षात घेता ना. हे फक्त ऐकणं म्हणजे कानातून मनापर्यंत जाणं, आणि पुढचं ऐकणं म्हणजे ते ऐकून त्यांनी त्या पद्धतीने वागणं म्हणजे ते ऐकणं. जे ऐकतात आणि ऐकून ऐकतात त्यांचं जीवन कल्याणमय होऊन जातं, दिव्य होऊन जातं. म्हणून ऐका आणि निश्चित त्यांनी ऐका, मंगलमय व्हाल. दुसऱ्याकडे पाहून जगायचं सोडून द्या. सगळ्यात आधी महत्वाचा मुद्दा सांगतो. संसारिक लोक दुसऱ्याकडे पाहून जगतात, म्हणजे लोक दुसऱ्याकडे पाहून जगतात ते लोक कधी सुखी होत नाहीत. लक्षात ठेवा, मी परत परत सांगतो तुमच्या समोर. जर शेजाऱ्याकडे पाहून जगत असाल, त्याची जर माडी गोडी झालेली असेल, त्याच्याकडे फार मोठी संपत्ती असेल आणि आपल्याकडे जर तेवढी संपत्ती नसेल, आणि त्याला टार्गेट करून जर जगत असाल तर जीवनभर दुःखानं जगावं लागेल. समाधान कधीच मिळणार. कधीच दुसऱ्याकडे पाहून जगू नका. जीवन माझं आहे, देवानं मला दिलेलं आहे, मी ठरवायचं मी कसं जगायचं. महत्वाची गोष्ट आहे. माणूस फार दुसऱ्यांचा विचार करतो, त्याला लावा वाटतो कपाळाला गंध, पण लावत नाही. लोक काय म्हणतील, दुसऱ्यांचा विचार. हा महत्व. अरे कपाळ माझा आहे, माझा हक्क आहे माझ्या कपाळावर, मी गंध लावायचं की नाही लावायचं माझा प्रश्न आहे. लोक काय म्हणतात त्याच्याशी मला काय कर्तव्य आहे. पण संस्थानिक लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, दुसऱ्याकडे पाहून जातात. माळ घालावीशी वाटते पण घालत नाहीत का? लोक काय म्हणतील. लोक काय मालक आहेत का तुझे? तू स्वतः मालक आहेस ना. भगवंतानं तुला जीवन दिलेलं आहे ना, ते तुझं स्वतःच आहे. लोक काय करतील, लोक घरच्या भाकरी खातात आणि लोकांच्या उचापती करतात. लोकांना दुसरं काही काम नाही माझं. म्हणून तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजून या जन भक्ती करा. लोकांच्याकडे पाहू नका. लोक गाढवावर बसू देत नाही, पायी पण चालू देत नाही. लोकांचा स्वभाव आहे. महाराज अजून म्हणतात, जन जैसा ओक धरिता आवरे ना पतित पावना देवर आहे. एखादा जर लग्न करायला म्हणते, लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करू जाता म्हणते नपुंसक. एखाद्याला फार मुलं झाली तर म्हणतात पातकांची मुलं पोरवडा. ज्याला होत नसतील त्यालाही नावं ठेवतात, ज्याला जास्त दिवस झाले त्यालाही नावं ठेवतात. काय करतील लोक सांगता येत नाही. लोक नावाचा रोग आहे महाराज. हा रोग त्यांनी फार भयंकर आणि संसारिक लोकांच्या मागे लागलेला आहे. लोकांकडे पाहून जीवन जगू नका. संसार जर सुखाचा करायचा असेल, आनंदमय करायचा असेल, जीवन जर आनंदाचं जगायचं असेल तर सगळ्यात आधी दुसऱ्याकडे पाहून जगायचं बंद करा. कोणाच्या शर्यतीला उभे राहू नका. स्वतःच्या चालीनं चाला, स्वतःच्या महिमेत चाला. महत्वाचा मुद्दा सांगताय. नाहीतर गुलाम व्हाल, समाजाची गुलाम व्हाल, दुसऱ्याची गुलाम व्हाल. म्हणून संसार त्यांनी कसा असावा हे त्यांनी स्पष्ट आहे. रामकथा काय शिकवते, ही त्यांनी दिव्य असणारं जीवन जगायचं शिकवते. या रामचरित्र मानसामध्ये त्यांनी 7 कांड आहेत असं आपण पाहतो. हे 7 कांड सामान्य नाही, भगवंताची मूर्तीच आहे. देवाची 2 प्रकारची मूर्ती पाहता येते. समोर त्यांनी प्रभू रामचंद्रांचं प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते, ती मूर्तीच आहे. त्याला त्यांनी आरच्या मूर्ती म्हणतात, आरच्या मूर्ती. आणि दुसरी भगवंताची मूर्ती त्यांनी आहे ती म्हणजे वाङ्मयीन मूर्ती. वाङ्मय म्हणत जावं, वाङ्मय म्हणू नये. ते वाङ्मय नाही शब्द, तो वाङ्मय असायचा. त्याच्यात तो नाकात म्हणायचा शब्द आहे, वाङ्मय. असं वाङ्मय म्हणत जावं. पण भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. श्री रामकथा ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. पण हे जे सगळे कांड आपण पाहतो ते भगवंताचे अवयव आहेत. प्रत्यक्ष राम जर पाहायचं असेल तर रामकथा पाहावी, प्रत्यक्ष रामच पाहायला मिळतात. पण याच्यामध्ये असं जे बालकांड आहे भगवंताचे चरण आहेत. बालकांड म्हणजे भगवंताचे चरण आहेत. अयोध्याकांड म्हणजे त्यांनी भगवंताची मांडी आहे. आरण्यकांड म्हणजे भगवंताचं कंबर आहे. किष्किंधाकांड म्हणजे भगवंताचं वक्षस्थल आहे. सुंदरकांड म्हणजे भगवंताचा कंठ आहे. लंकाकांड किंवा युद्धकांड म्हणजे भगवंताचं मुख आहे. आणि उत्तरकांड म्हणजे भगवंताचं मस्तक आहे. हे जे सप्तकांड आहे ती भगवंताची मूर्तीच आहे महाराज. प्रत्यक्ष ज्याला रामदर्शन प्राप्त करून घ्यायचं असेल त्यांना फक्त रामकथाच ऐकली पाहिजे, येऊन बसलं पाहिजे असं नाही. फार कठीण नाही ना महाराज, फार सुविधा आहे. बघा गीता प्रेस गोरखपूरमध्ये त्यांनी असणारी प्रेस, तिचे फार उपकार आहेत महाराज जगावर. एवढे ग्रंथ त्या गीता प्रेसने प्रकाशित केले. फार कमी किमतीत त्यांनी ग्रंथ मिळतात. पण मराठी भाषेमध्ये रामचरित्र मानसाचा अर्थ त्यांनी प्रकाशित झालेला आहे. तो त्यांनी ग्रंथ आपल्या घरी घेऊन यावा आणि मोकळा वेळ इकडे तिकडे घालवण्यापेक्षा रामचरित मानस घरात बसून वाचावं आणि इतरांनी त्यांनी समोर बसून ऐकावं. फार समाधान देतो. म्हणून रामचरित मानस कथा श्रवण करावी. जर 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये वेळच कमी पडत असेल तर थोडा वेळ द्या, महिनाभर वाचा. ते वाचल्यानं त्यांनी काय होईल, राम प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहील. एवढं सामर्थ्य रामचरित मानसामध्ये ग्रंथात आहे. महाराजांनी वाङ्मयीन मूर्ती भगवंताची आहे. रामचरित मानस कथा ती भगवंताची वाङ्मयीन मूर्ती. पण आपल्या घरात त्यांनी रामायण असावे घरात गीता रामायण असे प्रमाण सुद्धा आपण पाहू शकतो. पण गीता असावी, रामकथा आपल्या घरामध्ये त्यांनी असावी आणि ती त्यांनी रामाचं दर्शन घडवून देणार आहे.
म्हणून त्यांनी हे जे 7 कांड मी तुमच्या समोर सांगितले हे पण रामापर्यंत जाण्याची सोपानच आहेत, पायऱ्याच आहेत. त्याच्यात अर्थ भरलेला आहे. बालकांड म्हणजे काय? माणसाचं जीवन हे बालकासारखं व्हावं. काही महात्म्यांच्या अवस्था असतात ना, बालवत अवस्था, पिशाच्यवत अवस्था, उन्मादवत अवस्था, अशा अवस्था पाहायला मिळतात महापुरुषांच्या. ती त्यांच्या मस्तीच असतात. त्याची बालवत ही अवस्था आहे. लहान मुला तुम्ही आता जर एखाद्या बाळाला रागवले तर ते तुमच्याकडे रागाने पाहिजे, रडायला सुरुवात करेल आणि थोड्या वेळानंतर तुम्हीच एक चॉकलेट काढून त्याच्या हातात दिलं ना तर ते तुमच्या मांडीवर येऊन बसेल. महत्वाचा विचार आहे. मग आपण जेव्हा रागवलेलं होतं, डोळे लाल करून तुमच्याकडे पाहत होतं एक 5 मिनिटापूर्वी, आणि आता चॉकलेट दिल्यावर लगेच मांडीवर येऊन बसेल. त्याला मान अपमान नाही, ते विसरून जाणार आहे. तसं आपलं जीवन बालकासारखं व्हावं. पण आपलं तसं होत नाही महाराज. आपलं जर एखादा माणूस आरे म्हणला असेल ना, जन्मभर आपण लक्षात ठेवतो. मला म्हणला होता, मला म्हणतोस मी काही सामान्य आहे का मला, अशी त्यांनी भूमिका आपली सर्वांची आहे. आपण बालवत होत नाही, हा महत्वाचा विचार आहे. बालक निरागस असतात, बालक निष्पाप असतात. बालकांच्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकारांची अजून त्यांनी चाल झालेली नसते, हा महत्वाचा विचार आहे. तसं आपलं जीवन त्यांनी असावं, बालकासारखं जीवन असावं. बालकांड म्हणजे काय? रामापर्यंत जर जायचं असेल तर जीवन बालकासारखं व्हावं, निर्मोही जीवन व्हावं, निष्कपट जीवन व्हावं, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी निष्कपट झालं पाहिजे, निर्मोही झालं पाहिजे. मोह माणसाला नाचवतो, मोह माणसाला नागवतो, मोह माणसाला त्यांनी नाही तिथे नेऊन उभं करतो आणि काहीही करायला लावतो. हा मोह त्यांनी भयंकर आहे. मोहात अडकलेले अनेक लोक आपल्याला करायला. म्हणून त्यांनी निर्मोही जीवन व्हावं हे शिकवण्याकरिता त्यांनी बालकांड पाहिलं पाहिजे. बालकांड हे तिथपर्यंत घेऊन जाणार. मगच आपण प्रमाणे पाहिलं निर्मल मन जन सौ मोही पावा, मोही कपट छल छिद्र न व्हावा. म्हणून त्यांनी बालकांड पाहिलं काय होतं हे आपल्या लक्षात घेण्यासाठी काय करा. जर हीच व्हावं असं वाटत असेल तर दंभ दूर ठेवा. महाराज म्हणतात हीच व्हावे तरी दंभ दूर ठेवा. चित्त शुद्धी सेवा देवाची आहे. चित्ताची शुद्धी हीच भगवंताची खरी सेवा आहे. ते याच्यातून शिकण्यासारखं आहे. दुसरं कांड अयोध्या कांड. ज्याचं जीवन त्यांनी बालकासारखं निरागस झालेलं आहे, त्याच्या जीवनामधून जे निघून जातं त्याचं नाव आहे युद्ध. युद्ध म्हणजे भांडण. अयोध्या म्हणजे काय? जिथं युद्ध होत नाही त्याला अयोध्या असं म्हणतात. आता सध्या अयोध्येचं मोठं भाग्य आहे महाराज. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. गेल्या 500 वर्षांपासून त्यांनी जे विलक्षण त्यांनी दुःख आपण सहन करतो आहोत. राम जन्मभूमीवर त्यांनी अशा पद्धतीने रामाचं मंदिर व्हावं. 4 लाख भाविकांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. मला सामान्य गोष्ट नाही. एवढ्या भाविकांनी, राम भक्तांनी त्यांनी अशा पद्धतीने प्राणांची आहुती देऊन टाकली आणि त्यांची प्राणांची आहुती त्यांनी दिली म्हणून आज चांगला दिवस पाहायला मिळतोय. ते जरी पाहण्याकरिता नसले तरी त्यांच्या त्या बलिदानामुळे आपण त्यांनी साक्षीदार होणार आहोत हे आपलं भाग्य आहे. राम मंदिर आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. तुमच्याकडे त्यांनी मोहीम आली निधी संकलनाची मला माहित नाही, पण आमच्या परिसरात जोरदार त्यांनी चालू आहे. आमच्या गावातून लाखभर रुपये अशा पद्धतीने जमा करून सगळ्या संयोजक मंडळीने अशा पद्धतीने पोहोचविले. म्हणून गरजेचं आहे. बघा त्यांचा उद्देश पैसे जमा करणं असा नाही. पैसे देणारे त्यांच्याकडे फार आहेत, फार लोक उत्सुक आहेत, फार ट्रस्ट आहेत, फार कंपनी आहेत, फार मोठी मोठी माणसं आहेत देण्याकरिता. ते राम मंदिर तयार करू शकतात. मग तुमच्याच पैशाची 10 रुपयाची, 100 रुपयाची, 1000 रुपयाची पावती त्यांनी आहे. तुमच्या पैशाची आवश्यकता काय? तुमच्याकडे पैसे मागत नाहीत, तुमच्या भावना मागतायत. त्या 10 रुपयाच्या पावती बरोबर तुमची भावना राम मंदिरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. हा जास्त महत्वाचा विचार. त्या भावना तिथपर्यंत पोहोचवायची. म्हणून त्यांनी अयोध्या, जिथं कधी युद्ध होत नाही अशी जी स्थिती आहे तिला अयोध्या म्हणतात. पण आधी बालकांड सांगितलं, वृत्ती बालकासारखी व्हावी, मग त्याच्या जीवनातून त्यांनी युद्ध निघून जाईल. अयोध्या अशी स्थिती अशा पद्धतीने प्राप्त होईल. म्हणजे त्यांनी भांडण होणार नाही, वैर होणार नाही, स्वार्थ त्यांनी पाहायला मिळणार नाही, शत्रुत्व शिल्लक राहणार नाही, अशी असणारी स्थिती अयोध्या. म्हणून अयोध्या कांड. याच्यानंतर त्यांनी किष्किंधा कांड पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये राम आहे, सुग्रीव आहे, हनुमंतराय आहे. काय या किष्किंधा कांडाचं महात्म्य काय माहिती आहे? रामापर्यंत जर जीवाला जायचं असेल, राम हा देव आहे, आपण सामान्य जीव आहोत. जीवाला देवापर्यंत घेऊन जायचं असेल तर संतांची आवश्यकता पडते. मग सुग्रीव हा जीव आहे, राम हा देव आहे, आणि जीवाचं आणि देवाचं नातं जोडून देणारे हनुमंतराय आहेत, ते संत आहेत. म्हणजे विशेषत्व त्याच्यात पाहायला मिळतं महाराज. म्हणून आपल्या जीवनातही अशी स्थिती प्राप्त व्हावी, आपणही त्यांनी भगवंतापर्यंत जावं. पण जीवन कधीतरी त्यांनी सुदृढ करण्याकरिता या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. अरण्यात त्यांनी गेलं पाहिजे. अरण्यात त्यांनी जाऊन भगवत चिंतन केलं पाहिजे. घरात बसून भगवत चिंतन करण्याचा दावा करणारे जे लोक बऱ्याच वेळेला
तुम्ही ऐकतात ना सर्वजण. याच्यापेक्षा त्यांनी काय कठोर सांगितलं पाहिजे. घरात बसून घरातून बाग देणार लोक आहेत, कुकू चिकू. घरात बसूनच म्हणजे आम्ही फार परमार्थ करतो. अरे महाराज म्हणतात, ग्रह प्रपंची जरी देव जोडे तरी का सेविती गिरीकडे. जे घरात बसून जर त्यांनी देव प्राप्त होत असतात तर हे जंगलात का फिरले असते. त्यांनी आता एवढे महात्मे आपण पाहतो की त्यांनी वैराग्य धारण करून घरदार सोडून का भगवंताचं चिंतन करतात. घरात बसूनच जर देव मिळत असता तरी वनात कशा करता गेले असते सांगा. म्हणून त्यांनी भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर ते सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल, कोणाला मिळत नाही ते म्हणतात नाही इंद्राला त्यांनी सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला ते सुख प्राप्त होत नाही. सुखमास्ती विराट मुनी एकांतची न इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखमास्ती विरक्तेषु मुनिरेकांत जीविनः. इंद्राला सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला त्यांनी सुख प्राप्त होत नाही. मग सुख कोणाला आहे. सुखम आस्ती विरक्तेषु मुनिरेकांत जीविनः. एकांतात जीवन जगणाऱ्या मुनीला खऱ्या अर्थानं सुख प्राप्त होऊ शकतं. पण अरण्यात कधीतरी त्यांनी गेलं पाहिजे, कधीतरी अनुष्ठान केलं पाहिजे, एकांतात बसून चिंतन केलं पाहिजे. म्हणून जीवनातला काही वेळ त्यांनी आवर्जून तिथपर्यंत नेला पाहिजे. आमचे स्वामी म्हणत असतात, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. काही वेळ असा त्यांनी जीवनाचा भरून द्या, भगवंतावर प्रेम करा. देवावर प्रेम करण्याकरिता त्यांनी थोडासा वेळ देऊन भगवंताचं चिंतन करा. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी अरण्यकांड झालं, त्याच्यानंतर किष्किंधा कांड आहे. जीवाला त्यांनी देवाची भेट अशा पद्धतीने होते. त्यानंतर सुंदरकांड आहे महाराज. हनुमंतराय समुद्र तरून जातात. ज्याच्या जीवनामध्ये अशी स्थिती निर्माण होते तोच संसारूपी समुद्र तरून जाऊ शकतो. संसार हा समुद्रच आहे आणि हा संसारूपी समुद्र तरून जायचा आहे. त्याच्याकरिता त्यांनी हनुमंतासारखं भक्त झालं पाहिजे, भगवंताचं दास्यत्व केलं पाहिजे. मग आपल्याला समुद्र हा संसारूपी समुद्र तरून जाता येईल. त्यानंतर लंकाकांड आहे. ते लंकाकांड म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी रावण आणि कुंभकर्णाचा वध आहे. हनुमंतासारखं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय रावण कुंभकर्ण मारता येत नाही. रावण म्हणजे काम आहे, कुंभकर्ण म्हणजे क्रोध आहे. आणि आपल्या जवळच आहेत हे सगळे. ते आपल्यालाच मारायचे आहेत. हा महत्वाचा विचार आहे. रामरूपी बोध अंतकरणात निर्माण झाल्याशिवाय रावण रूपी काम मरत नसतो. रामरूपी बोध अंतकरणात निर्माण झाल्याशिवाय कुंभकर्ण रूपी क्रोध मरत नसतो. पण काम क्रोधादी विकारांवर विजय जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्या अंतकरणात राम प्रत्यक्ष प्रगट व्हावा. हे लंकाकांडातून शिकण्यासारखं आहे. नंतर उत्तरकांड आहे महाराज. हे उत्तरकांड त्यांनी कामादी राक्षसांना मारल्यानंतर उत्तरीय जीवन मंगलमय होऊन जातं. ज्याच्या अंतकरणात काम नाही, ज्याच्या अंतकरणात क्रोध नाही, तो स्वतःच देव झालेला असतो. महाराज म्हणतात, मौलींची ओवी आहे ते सांगतात त्यांनी, तया स्वांतकरण जिता सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. तया स्वांतकरण, ज्यानं स्वतःचं अंतकरण जिंकलेलं आहे, ज्याच्या अंतकरणातला काम पूर्णपणे शांत झालेला आहे, तोच खऱ्या अर्थानं देवरूप होतो. परमात्मा परवता दुरी नाही, त्याच्यापासून देव वेगळा राहत नाही, तो स्वतःच देवरूप होऊन जातो. पण उत्तरकांड म्हणजे देवरूप होऊन त्यांनी शिवो भूत्वा शिवम यजेत, शिव होऊन शिवाचं भजन करणं, शिवरूप होऊन त्यांनी शिवाच्या भक्तीचा आनंद घेणं, हा त्यातला भाव आहे. मग काय शिल्लक राहतं. उत्तरकांड त्यांनी हे शिकवतं, जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद प्राप्त करून घ्या. उरले ते हरी अवघे तुम्हा समर्पण, हे त्यांनी म्हणत. तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी. 4 दिवस जीवनातले शिल्लक राहतील, ते खेळीमेळीमध्ये घालवायचे आणि अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी करत राहायचं आणि जीवनाचा आनंद घ्यायचा, हा त्यातला भाव आहे. पण महात्मा त्यांनी महाराज स्वतःला दिव्य स्थितीवर घेऊन जातात आणि उरलेल्या जीवनामध्ये अखंड भगवंताचं भजन करतात. त्या भजनामध्ये तल्लीन होऊन जातात. हे श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळे श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
माला बनाई रे राम नाम की मैंने माला बनाई रे श्याम नाम की माला बनाई रे श्याम नाम की माला बनाई रे राम नाम की मैंने माला रे मैंने माला बनाई श्याम नाम की मैंने माला बनाई रे राम नाम की माला बनाई रे श्याम नाम की मैंने माला बनाई रे राम नाम की श्याम नाम की रे राम नाम की राम नाम की रे श्याम नाम की राम नाम की मैंने चुनरी सजाई रे राम नाम की मैंने माला बनाई रे राम नाम की मैंने माला बनाई रे राम नाम की मैंने माला बनाई रे राम नाम की मेरे नैनों में आवत वृंदावन 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 मेरे प्राणों में मोहन मन भावन 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 मेरे होठों पे राम मेरे होठों पे राम होठों पे राम मेरे होठों पे राम मेरे होठों पे राम मेरे हृदय में राम मेरे होठों पे राम मेरे हृदय में राम मैंने ज्योति जगाई रे राम नाम की माला बनाई रे राम नाम की मैंने माला बनाई रे राम नाम की मैंने माला बनाई रे राम नाम की अब छाया है राम मेरे अंग अंग में अब छाया है राम मेरे अंग अंग में तन मन रंगा है राम रंग में मेरा तन मन रंगा है राम नाम में मेरा जीवन है राम मेरा प्रीतम है राम मेरा जीवन है राम मेरा प्रीतम है राम जीवन है राम मेरा प्रीतम है राम मेरा जीवन है राम मेरा प्रीतम है राम मैंने नथनी गढ़ाई रे राम नाम की मैंने माला बनाई 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 रे राम नाम की प्रभु रामचंद्र भगवान की जय। हो अलबेले राम मेरे अलबेले श्याम सर्वांनी टाळी वाजवा गुंज आतो अलबेले राम मेरे अलबेले श्याम रे अलबेले राम मेरे अलबेले श्याम रे अलबेले राम मेरे अलबेले श्याम रे अलबेले श्याम रे अलबेले राम मेरे अलबेले श्याम रे अलबेले राम मेरे अलबेले श्याम रे अलबेले राम मेरे अलबेले
तेरे 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 मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले मेरे अलबेले राम मेरे अलबेले प्रभु रामचंद्र भगवान की श्री राम जय उत्तरकांड झाल्यानंतर काय होतं असा प्रश्न जर कोणी विचारला तर हे असं होतं महाराज. उत्तरकांड झालं महत्वाचा विचार सांगतात. जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पश्चात जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून शिव होऊन शिवाचं चिंतन करणारे राम होऊन रामाचं चिंतन करायला लावणारी स्थिती आहे. असं असणार हे रामचरितमानस. याच्यामध्ये त्यांनी काय हेतून रामचरितमानस गोस्वामीजींनी आपल्या समोर प्रगट केला असेल त्याचा हेतू त्यांनी सांगितला. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. पण स्वतःच्या अंतकरणाचा भाग आपण सर्वांनी आतापर्यंत श्रवण केला. बालकांडात आपण प्रवेश करतो. अथमकांड बालकांड खरं तर हे कालच सगळं होऊन जायला पाहिजे होतं. पण कालची कथा त्यांनी फार कमी वेळ अशा पद्धतीने झालेली आहे. 9:15 वाजता आपण कथा सुरू केली आणि 10:30ला आपण त्यांनी शांकरी असे त्यांनी ते मुलाग्राय मध्याय मूलमध्याग्र मूर्तय असे श्लोक त्यांनी अमृतानुभवात पाहायला मिळतात. जसं माऊली ज्ञानोबरायांनी अमृतानुभवाच्या सुरुवातीला 5 श्लोक अशा पद्धतीने लिहिले तसं गोस्वामीजींनी सुरुवातीला त्यांनी 5 मंत्रांची रचना केली. हे 7 मंत्रांची रचना केली. का बरं हे 7 मंत्र त्यांनी लिहिले असतील काय कारण आहे आल्यानंतरच आपण त्याचा स्वीकार करतो. म्हणून त्यांनी रामाची कीर्ती 7 समुद्रापलीकडे जावी हा त्याच्या मागचा उद्देश असावा. साधू संत भाव सांगतात हा त्यातला महत्वाचा विचार. का बरं 7 मंत्र सुरुवातीला सांगितले असतील अजून कारण सांगतात. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा 7वा अवतार आहे. 7वा अवतार 8व्या वेळेला बाप रत्नादेव विठ्ठल जवळ म्हणून त्यांनी राम अवतार हा 7वा अवतार पदार्थ भाविनी आणि तुर्यग म्हणजे त्यांनी आत्मस्थिती दिव्य असणारी स्थिती. शुभेच्छा अंतगुणात निर्माण व्हावी. शुभेच्छा तुम्ही ऐकतात ना सर्वजण. हे असं सांगायला लागल्यानंतर थोडं जड जातं नाही का. चरित्र सांगायला लागलं त्यातल्या कथा सांगायला लागलं की सोप्या वाटतात पण हे कधी ऐकणार होता. शुभेच्छा परमात्मा संतांच्या मुखातून श्रवण करतो. साधू संत भाव वर्णन करून सांगतात. त्यातला पहिला मंत्र आहे तरी ते वर्णानामर्थ संधानाम प्रसादाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको. वर्णानामर्थ संधानाम त्याच्यामध्ये असं म्हणजे जो शब्दांच्या पलीकडचा त्याच्या शब्दात